त्या सारंग मेंदळीची मैत्रीण होशील. सारंग सर, तुम्हाला मी कागदोपत्री दूर केलं असलं तरी माझं तुमच्याबरोबर असलेलं नातं कधीच तुटणार नाही. मॉम, तुला कल्पना आहे तू काय केलंयस? हे सगळं करताना एकदाही आईचा नाही विचार आला? तुला कळतंय ना तू खूप मोठी चूक करून आलायस ते. तू माझा विश्वासघात केलायस आणि कोणाच्या नादी लागून? याच्या. अरे हा आपला शत्रू आहे ना जगन्नाथ. याच्या नादी लागून तू माझा विश्वासघात केलास, मला फसवलंस तू. हे करायच्या आधी तू माझा जीव का नाही घेतलास? जीव हे तू माझा जीव काय? मला माफ कर. परिस्थिती अशी झाली की तुम्हाला कोणालाही विश्वासात न घेता मला एक डिसिजन घ्यावं लागलं. प्लीज माफ करा आम्हाला. आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय, म्हणून चुप. तर बोलूच नकोस माझ्याशी. मला तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. सेम तुझ्या आईसारखी आहेस, खोटारडी. आणि अशी सून मला माझ्या घरात नको या, जी एका मुलाला त्याच्या आईपासून तोडते. नकोय मला. नाही मग तारा भैरवी काकू सख्खी नाहीये. तिचं जे म्हणणं आहे ते ऐकून घे. मला कुणाचंही म्हणणं ऐकून घ्यायचं नाहीये आणि कुणालाही समजून घ्यायचं नाहीये. अरे देवा, हा काय विनाश आहे. आईला स्वतःच्या लेकराचं सुख कशात आहे तेही कळू नये. मालक 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 ठरवून टाकू ना सुरू. कोण थांबवणार पण नाही मला. मालक मालक कूल डाऊन कूल डाऊन. असा कायदा हातात घेऊन चालणार नाही हो तुम्हाला. तुम्ही यांना मारलत ना तर मला तुमच्यावर कायद्याची कलम मारावी लागते. हो
दादा नाही दादा नाही. हे मनाविरुद्ध चालेल लग्न आहे ना तूच. मन वडाय वडाय उभ्या पिकात लढोर, असं मी नाही, साक्षात बहिणाबाईंनी म्हटले हो. त्यामुळे मनाचा विचार केला तर या दोघांची मनं जुळलेलीच आहेत. तर हे दोघेही सज्ञान आहेत, त्यामुळे हे लग्न फुल टू व्हॅलिड आहे. आ? फादर, काय हो ही सुशिक्षित माणसं, मला वाटलं या दोघांचंही प्रेम समजून घेतील. पण इथे सगळं उलटच दिसतंय मला. तुला उलटच दिसणार. कसं आहे, तुला फॅमिली नाहीये ना, मग तुला नाही कळणार फॅमिली काय असते, लग्न काय असतं. बरोबर आहे, तुला उलटच दिसणार. करेक्ट आहे तुमचं. नाही, फॅमिलीशी माझा काही संबंध नाही, बॅड लक आहे माझं. पण नवरा बायको, उनका रिलेशन मालूम है ना अपने को. नवरा बायको म्हणजे कैदी आणि जेल, कोर्ट आणि जामीन, पोलीस और वर्दी. एक्झॅक्टली तेच कनेक्शन आहे या दोघांमध्ये. त्यामुळे प्लीज वेलकम देम. खबरदार. माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही हा. अरे अरे अरे, काय वाईट अवस्था आहे तुझी. काय ग तिलोत्तमा, सुंदर, अतिशय सुंदर, नितांत सुंदर, त्यात श्रीमंत, त्यात ख्यातनाम अशी असलेली मुलगी सुद्धा आता तुला सून म्हणून नकोशी झालीये. अरे अरे अरे, माणसाच्या स्वभावाचं काही सांगता येत नाही पण, है ना. मुद्दाम करतोयस ना हे सगळं. खरं सांग जगन्नाथ, आधी माझ्या साऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि आता आता माझ्या सोहमच्या जीवावर उठलायस ना. खरं सांग जगन्नाथ, मुद्दाम करतोयस ना. एक मिनिट, ती मूर्ख मुलगी दिसत नाहीये. हा सगळा गोंधळ घातला आणि गेली का पळून. काय आहे कुठे ती? हा, काय रे, कुठे गेली तुझी मुलगी? या दोन जीवांना एकत्र आणण्यासाठी माझ्या लेकीनं केवढा मोठा धोका पत्करलाय माहितीये. आत्ता तर ती इथे असायला पाहिजे होती, हो ना. कुठे गेली मग? पळून गेली? आमच्यासाठी प्रार्थना करायला गेली असेल तिच्या तुळशीकडे. शोधून आणा मग तिला. मला माझ्या नजरेसमोर हवी आत्ता. सावली कुठे गेली असेल? सावली, सावी. कुठे गेली असेल ही मुलगी? वट रमेश, इथे काय करतेस दारामागे? हा, ते हॅलो, हसतेस काय? आय एम शुअर बाहेर जे चाललंय ते तुला ऑलरेडी माहिती आहे. तुझा चेहरा बघून वाटतंय की तुला सगळं माहितीये काय चाललंय आणि तुला हे पण माहितीये की ती मूर्ख मुलगी कुठे. सांग. सांग. बरोबर ओळखलत तुम्ही. काय हा सगळा खेळ माझा आहे. तुम्ही तर तुमच्या खेळात घेत नव्हता ना मला, सो मी माझा डाव मांडला. सो आता तो बघत राहा
आणि एन्जॉय करा. यू बंगल्याबाहेर सगळीकडे बघितलं मी, नाहीये ती. मी आलोच बघून पुन्हा. सावली किचन मध्ये पण नाही आहे. डिवोर्स पेपर. काय सावली घर सोडून निघून गेली. बाबा कसले पेपर्स आहेत बाबा? सावलीने हा निर्णय कधी घेतला? अरे काय कसला निर्णय, बोला ना मोठ्याने. डायवोर्स. अरे तू काय प्लीज टेक, प्लीज टेक. व्हॉट आर यू इवन सिरियस? हे सगळं तू घडून आणलंयस? बघितले पेपर्स? बसला विश्वास तुमचा? खूप विश्वास होता ना या पोरीवर, पण मला ठाऊक होतं एक ना एक दिवस ही असं काहीतरी करणारच. गेली सोडून तुम्हाला सगळ्यांना, माहित होतं मला. पण हे सगळं याच्यामुळे झालंय, हो ना जगन्नाथ? तुझी मुलगी आहे ना, तुझ्यासारखीच वागली आणि हा सगळा तुझा प्लॅन होता ना? खरं सांग, तू तिला आमच्या घरात प्लांट केलंस. ती काही दिवस राहिली आपल्या घरात, तिला हवं ते तिने केलं, असं घर उद्ध्वस्त केलं, माझ्या घरातल्या सगळ्या माणसांना आपलंसं केलं, सगळ्यांना माझ्या विरोधात उभं केलं.
आईला आणि तिच्या दोन्ही मुलांना तिच्या विरोधात उभं केलं. तिला माहितीये मला काय आवडतं काय आवडत नाही, आणि म्हणून माझ्या मर्जीच्या विरुद्ध ही मुलगी माझ्या घरात तिने आणून ठेवली. ही तिला माहित होतं मला आवडणार नाही. हे सगळं केलं, माझं घर उद्ध्वस्त केलं, आणि आता स्वतः गेली निघून. बघ जरा यांचे पडलेले चेहरे बघ. त्याच्यावरून मला कळतंय तिचा प्लॅन यशस्वी झाला तुमच्यामुळे. आणि काय हो, तुमची लाडकी सून होती ना, कुठे गेली ती आता? कुठे शोधायचं तिला? ठेवायचा अजून विश्वास ठेवायचा आहे का तुमच्या सुनेवर तुम्हाला? सारंग, काय रे, सख्खी मैत्रीण होती ना तुझी? कुठे गेली मग तुझी मैत्रीण? हा, पळून गेली तुला सोडून? विश्वासघात केला तिने तुझा, तुझ्या मैत्रीचा अपमान करून गेलीये ती. एवढं सुद्धा कळत नाही का तुला? एक मिनिट दे, ते पेपर्स दे. सारंग, अजिबात विचार न करता आधी हे डिवोर्स पेपर साईन कर. सावली असं कधीही वागू शकत नाही. सारंगला आयुष्यात त्रास होईल असं एकही पाऊल ती कधी उचलू शकत नाही. तिच्या विरोधात केलेला हा कट आहे, एवढं मात्र निश्चित. आउट. चल बाहेर जा. माझ्या घरात परत दिसायचं नाही. आउट. बस